यमा धर्म आपल्या पूज्य आणि पवित्र करी नतमस्तक होतोय. देव मंगलमय आशीर्वाद, देव मंगलमय आशीर्वाद. या विश्वाच्या ठिकाणी सहस्र किरण देणारी देवता म्हणजे आमचे पिताजी सूर्य नारायण आणि आमच्या पिताजीच्या कृपाशीर्वादाने देवतांनी दिलेली जबाबदारी आज आम्ही तत्परतेने पार पडतो. जबाबदारी म्हणजे काय? चित्रगुप्ताच्या वहीत प्रतिनिधी लक्ष प्राण्यांची गुणामोल करावे. तो कोणी पुण्यवंत प्राणी असेल त्याच्या पंचप्राण आज शाश्वत जगाचा यमधर्म जाती निषेधून त्याचे पंचप्राण हरण करतोय. त्या पापी जनाचे प्राण यमदूत हरण करतोय. पण ही जबाबदारी देवतांनी आमच्या मार्गी दिली. कहाणी कशासाठी असेल तो प्रसंग त्यावेळी लवणासूर दैत्य म्हटलं गेलं. त्याला देवतानं काही माम असं बोललं. त्याच वेळी यमधर्मानं देवतांना सहाय्य करण्यासाठी त्या लवणासुराचा घात केला. माझ्यावर प्रसन्न होऊन त्या देवतांनी हे दक्षिणेचे राज्य आज यमधर्माला दिलं. त्या दिनापासून देवतांनी दिलेली जबाबदारी आज मी तत्परतेने पार पडतो आहे. माझ्या कर्तव्यावर कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. पण हा फोन हा गडबड नमस्कार करतो. कल्याण वस्तू मग सांग आजच्या नाही कोण हा मानव कोणत्या कुलात मानवाचा जन्म झाला. आपल्या जीवनात कोणत्या प्रकारचं आचरण केलं देणे करून तुम्ही याचे पंचप्राण हरण पुरीच्या ठिकाणी एकाच कर्तव्यात दक्ष राहून दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही सांप्रत प्रस्थान केलं होते. ते मृत्यू होईल आणि या मृत्यूची वावरणारा हा एक ब्राह्मण आहे. ब्राह्मण घराण्यात याचा जन्म ब्राह्मण घराण्यात याचा जन्म झाला. महाराज याचा ब्राह्मण घराण्यात जन्म जरी झाला तर ब्राह्मण कोणता स्वाभिमान ज्यानं पाय तरी तुडविला. ब्राह्मण असून महाराज ब्राह्मण असून मदिरा प्राशन करू लागला. एवढ्यावरही थांबला नाही. एवढ्यावरही थांबला नाही. हा ब्राह्मण असून स्वतःचा कर्तव्य विसरून वेशागमन करू लागला. याच्यापेक्षाही हा महापातकी ठरला. वेशागमन केलं ते केलं. चोरी मारी दरोडे अशा त्याचा कृत्य या ब्राह्मण पुत्र पुण्याला केला. ब्राह्मण कुणाला लांछनात पण अशा प्रकारची या मानवानं आज कृती केले. महाराज चोरी मारामारी केली तरी सुद्धा थांबला नाही. मग म्हणजे काय केलंय? छान ब्राह्मण कुलाला कलंक लावला. तो या कृतीला जन्म दिला. तो याचा बाप त्या बापाला बाप न म्हणता या विश्वास
धर्माच्या बापाला या पोरानं त्याच्या पेक्षाही जे जीवनात कधीही मानवाच्या कृत्य घडू नये अशा तऱ्हेचा कृत्य या दुष्ट चांगला केलं. याहीपेक्षा कठोर कृत्य ज्याच्या हातून घडलं. तिला सहचारिणी, तिला धर्मपत्नी म्हणून आणली. ती पत्नी त्या पत्नीचाही सेवा केला. अशा तऱ्हेनं व्यभिचारानं वागला. याच्या जीवनात प्रेमाची प्रेमाला अर्पण करून सप्तपदी चालून उमरच्यावरचा महाप तिने लक्ष्मीच्या पावलानं ओलांडला. अशाच्या पत्नीचा घात पण नाही याला यमयातना भोगाव्या. या यमपुरी गेला यमयातना. मग ठीक आहे, फक्त आपली आज्ञा सध्या याच वेळी याला यमयातना स्वतःच्या दोन्ही स्वतःच्या बायकोचा घात केला. हे पापी हात जरापासून मध्यंतरी शेंडवण या यमपुरीच्या ठिकाणी ठाव हे शब्द याला कारण आहे. मला उद्योग नाही की काना सांगा.
याला यमयात्रा देत आहेत का आणि कशासाठी? आतापर्यंत जीवनाने पापाचरण केलं, कोणत्याही पापापासून हा वंचित राहिला नाही. जीवनात नाना प्रकारच्या पापाचरण केलं. आज याचे पंचप्रहार आज माझ्या दुतानी आणलं. अर्थात या यमपुरी नरक यातना कशा भोगाव्या लागतात याला समजलं पाहिजे. याच्यासाठी यमधर्मा था म्हणतोय. शब्द आपल्या मुखावटे कहाणी कशा. हे यमधर्मा, तुझ्या मते याने पाप केलंय, परंतु मी तुला सांगतोय हा पुण्यवंत आहे. हा पुण्यवंत आहे, मी सांगतोय. काय ते? हा पुण्यवंत असू शकत नाही. ऐक, हा पापी आहे. त्याला यमयातना देणे आमचं कर्तव्य आहे. म्हणून आमच्या कर्तव्यात वादा तू आणू नको. तुझं कार्य वेगळं, आमचं कार्य वेगळं आहे. पण देवतांनी दिलेली जबाबदारी पण यमधर्मा आज आम्ही पार पाडतो आहोत. पण यमधर्मा हा पुण्यवंत आहे, हे एक ना एक दिवस मी पटवून दाखवेन. त्याच वेळी महाराज म्हणून सांगेन. पण देवाही आहे, पण देवाही पटवून दे. पण यमधर्मा, हा यमधर्म समजता. पण यमधर्मा लक्षात ठेव, काय ते? जोपर्यंत मी पटवून देत नाही तोपर्यंत याला यमयातना होता कामा नये. झाले. लक्षात ठेव. तोपर्यंत पटवून देत नाही. तोपर्यंत काही दिवस याच्या लक्षात ठेवा. येतो मी. लक्षात ठेव. यमधर्मा लक्षात ठेव. एक ना एक दिवस